HIV पॉझिटिव्हचा चुकीचा अहवाल देणाऱ्या सांगलीमधील डॉक्टरसह लॅब टेक्निशियन विरोधात गुन्हा दाखल. सांगलीत डोळ्यांची तपासणी करण्यासाठी आलेल्या महिलेच्या रक्ताची तपासणी केल्यानंतर तिला HIV पॉझिटिव्हचा अहवाल दिल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत उघडकीस आला होता. याबाबत टेके आय क्लिनिकचे डॉक्टर रमाकांत टेके आणि लॅब टेक्निशियन तंजना मोमीन या दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुचेता पवार यांनी याबाबत फिर्याद दिली. डॉक्टर टेके आणि लॅब टेक्निशियन मोमीन या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 125 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या बेपर्वा कृतीशी हे कलम संबंधित आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एक महिला दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलजवळ टेके आय क्लिनिकमध्ये आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरासाठी गेली होती. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी महिलेच्या रक्ताची तपासणी करण्याचे ठरले. त्यानुसार महिलेच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. HIV रॅपिड टेस्टमध्ये महिला HIV पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल देण्यात आला. अहवाल देताना महिला HIV पॉझिटिव्ह असल्याचं सांगताना तिला मोठा धक्का बसला. महिलेबरोबर आलेल्या इतर महिलांची शस्त्रक्रिया होऊन सदर पीडित महिलेची शस्त्रक्रिया HIV पॉझिटिव्हमुळे होऊ शकली नाही आणि त्यामुळे पीडित महिलेच्या गावात वेगळीच चर्चा सुरू झाली. तिला आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला. सामाजिक खच्चीकरण झाले. अखेर महिलेच्या नातेवाईकांनी पीडितेची अन्य ठिकाणी HIV चाचणी केली आणि तेव्हा ती निगेटिव्ह असल्याचं समजताच मोठा दिलासा मिळाला. दरम्यानच्या काळात झालेले मानसिक खच्चीकरण आणि सामाजिक अधपतन या विरोधात पीडित महिलेनं आरोग्य विभागाकडे तक्रार केली. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुचेता पवार यांनी तक्रारीनुसार चौकशी केली. तेव्हा डॉक्टर टेके आणि लॅब टेक्निशियन तंजना मोमीन यांनी चुकीचा अहवाल देऊन महिलेच्या मानसिक त्रास होण्यास कारणीभूत ठरल्याचं स्पष्ट झालं. यावेळी डॉक्टर पवार यांनी बुधवारी सायंकाळी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉक्टर टेके आणि मोमीन या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.